आज आपण सुरती म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. धर्मामध्ये फार महत्त्वाची संकल्पना आहे, ज्याला ट्वाईस बॉर्न असं पण म्हणतात. आता सुरती म्हणजे एखाद्या माणसाला जेव्हा अशी अनुभूती येते की बाह्य जगामध्ये कितीही आपण कमवलं, काय केलं तरी ही दौड व्यर्थ आहे, तर आत्मा म्हणजे काय आपला ते जाणून घेतलं पाहिजे, अशी त्याची स्पष्ट निष्पत्ती होते, प्रचिती होते त्याला. आणि तिथून पुढे त्याची जी यात्रा सुरू होते त्याला सुरती असं म्हणतात. आणि मग तिथून पुढं त्याचा ट्वाईस बॉर्न म्हणजे दुसरा जन्म होतो. तर सुरतीची ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी आपण एक छोटीशी कथा पाहूयात. रिंझाई नावाचा एक झेन गुरु, झेन धर्मगुरू फकीर हा जंगलामध्ये राहत असतो, म्हणजे गावाच्या बाहेर थोडा. हे झेन गुरु फार खतरनाक असतात. ते म्हणजे सुरती अवस्था प्राप्त करून देतात मानवाला. त्याच्यासाठी ते वेगवेगळे प्रयोग करतात. म्हणजे एखादा मनुष्य झेन गुरुकडे आला आणि विचारलं की मला परमात्मा म्हणजे काय जाणून घ्यायचंय, तर तो झेन गुरु त्याला खूप मारतो जोर जोरात, म्हणजे काठीने ह्यानी त्याने, आणि खिडकीतनं सुद्धा बाहेर फेकतो. मग तो विचारतो बाबा असं का केलं, तर तो म्हणतो अरे तू स्वतःच परमात्मा आहे, तू फक्त तुझी इनर जर्नी सुरू कर. आता तू परमात्म्याने मला विचारतो की परमात्माला जाणून घ्यायचं, मग तुला काय केलं पाहिजे? म्हटले मारलं पाहिजे म्हणजे तू जागेवर येशील. आणि तो जेव्हा खिडकीतनं बाहेर फेकून देतो एखाद्या डिसायपलला, तेव्हा त्या अवस्थेमध्ये, त्या भीतीमध्ये आणि त्या संपूर्ण अवस्थेमध्ये त्याला जाणीव होती आत्मेची, आणि मग त्याची इनर जर्नी सुरू होती. तर हे झेन गुरु फार खतरनाक प्रयोग करतात. म्हणजे ते केवळ यासाठी प्रसिद्ध आहेत की समोरच्या भक्ताला, डिसायपलला, पण डिसायपलला बरं का, जे त्यांच्याकडे ज्ञान जाणून घेण्यासाठी आले, तर ते विचारतात पहिल्यांदा की तुझी तयारी का बाबा काम करण्याची, तरच मी तुला सांगतो. आता कबीरांनी पण सांगितले सुन भाई साधो. म्हणजे कबीर कोणाशी बोलले? साधूशी बोलले फक्त. मरो हे जोगी मरो. गोरखनाथ जोगीशी बोलले, म्हणजे कोणाशी? साधूशी. खरा धर्मगुरू हा फक्त त्याच्या डिसायपलशी बोलतो, भक्तांशी बोलतो. आणि काही लोक सत्संग करतात, 1,00,000 लोक, 50,000 लोक, आणि जनरल व्याख्यान द्यायचं, आणि मग ते नाही का हसवायचं लोकांना, सर्कसच्या गोष्टी. ते त्यांनी, त्याचा धर्माशी काही संबंध नाही. धर्म हा असा काही एवढ्या लोकांना समजून सांगण्याची, ते धर्मगुरू आणि त्याचा साधक यांच्यातलं ते संभाषण आहे, उपनिषद. धर्मगुरूच्या सानिध्यामध्ये जे शास्त्र निर्माण झालं ते उपनिषद. तर हा जो झेन गुरु असतो हा यासाठी फार फेमस असतो. तर महत्वाचा मुद्दा काय? गुरु हा नेहमी भक्ताशी बोलतो किंवा डिसायपलशी, जो जाणून घ्यायला आलेला आहे त्याच्याशीच, बाकीच्यांशी नाही बोलतो. कारण व्यर्थ मेहनत करण्यात काय अर्थ नाही, ते टिंगलटावळीचा विषय होतो, आणि आता करूही नाही तसं. आता कथा. रिंझाई नावाचा एक झेन गुरु, झेन धर्मगुरू फकीर हा गावात राहत असतो, नाही का, एका गावापासून जरा बाहेर. आणि नग्न राहायचा, फक्त लंगोटी एक, बस, बाकी काय नाही. त्याच्या घरामध्ये त्याला एक अंगावर घ्यायला कांबळ असते काळ्या रंगाची, म्हणजे ब्लँकेट, आणि एक ताट, एक वाटी, एक पेला, एक चमचा, एवढीच त्याची इस्टेट. बाकी घरात काही नसतं त्याच्या. लोक डबा आणून देतात, फूड आणून देतात, तो त्या ताटलीत जेवायचा, आणि ते ब्लँकेट, काळी कांबळ घेऊन अंगावर घेऊन झोपायचा, आणि अंगाला एक त्याच्या एक लंगोटी असते लोकलाज म्हणून, बस एवढंच त्याची कुल संपत्ती. तर एका रात्री असं होतं की चोर येतात, आणि त्याच्या घरामध्ये रात्रीची वेळ असती, थंडी असती, आणि चोर आतमध्ये येतात आणि शोधायला लागतात. तर बघतात काहीच नाही या घरामध्ये, नाही का, टिमटिमचा दिवा असतो, हा झोपलेला असतो. आणि ते चोर एकदम स्तब्ध होतात. अचंबा होतो चोरांना, कारण हा जो झेन गुरु असतो हा रडायला लागतो. आणि ते चोर शोधता शोधतात, एकदम त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात काय झालं? एक तर घरात काहीच नसतं. तर तो म्हणतात, झेन गुरु रिंझाई असं म्हणतो की तुम्ही एवढा चोरी करायला आलात माझ्या घरी, आणि मला एवढा मान सन्मान दिला, पण माझ्या घरात चोरी करायला काहीच नाही, म्हणून मला रडायला आलं. म्हटले तुम्ही पुढच्या वेळेस जरा सांगून या म्हटला, म्हणजे मी 4 वस्तू आणून ठेवतो घरामध्ये. कारण एवढ्या थंडीच्या रात्री तुम्ही आला, कोण जाते थंडीच्या रात्री घराच्या बाहेर?
कुत्रे सुद्धा शेपटी दाबून झोपून गेले, म्हणजे कोणी हालायला तयार नाही जागचं. तुम्ही मला एवढा मान सन्मान दिलात आणि तुम्ही आलात तर ते मला रडायला आलं. चोर आवाकून बघत बसत. चोर म्हणतात त्याला, आपण एवढे श्रीमंत लोक बघितले तर हा खरा श्रीमंत म्हणे, मनाने आणि एकंदरीत चित्त ज्याचं आहे ते श्रीमंत आहे म्हणे, तर हाच खरा श्रीमंत मनुष्य. आणि ते स्तब्ध होतात. तर रिंझाई त्या चोरांना म्हणतो, ठीक आहे तुम्ही आता असं नका जाऊ म्हणे, माझ्याकडे जे ब्लँकेट आहे काळं कांबळ ते काय मला लागत नाही म्हणे, आता काय एवढं काय थंडी नाही आहे, तर तुम्ही आलाच आहात तर तुम्ही ते घेऊन जा म्हणे, मला काय त्याची गरज नाही आता राहिली, मी आता धर्मसाधनेमुळं फार मला थंडी वगैरे काही वाजत नाही, आणि जा म्हणे तुम्ही बिंद, नाही म्हणू नका म्हणे मला आज. आणि मग त्यांना पण काय कळत नाही, डायरेक्ट हातामध्ये कांबळ येतो, तुम्ही जा म्हणे, आता थांबू नका इथं, माझी झोपायची वेळ झाली. आणि म्हणतात असं करा म्हणे, जाताना तेवढा दरवाजा लावून घ्या म्हणे, कारण काय आहे की वारं येईलात, अजून कोणी कुत्रं येईलात, म्हणजे दरवाजा लावून घ्या आणि मला धन्यवाद द्या म्हणे, तसं जाऊ नका. आणि दरवाजा लावतात त्यांनी धन्यवाद दिला काय तो ऐकत नाही, आणि ते चोर तिथून निघून जातात. त्या रिंझाईच्या घरापासून ते चोर काही अंतरावर जातात आणि पोलीस त्यांना पकडतात, कारण त्यांच्याकडे जी ब्लँकेट असते ती फेमस असते. सगळ्या पोलिसांना माहिती आहे की रिंझाईची ही ब्लँकेट आहे, काळं कांबळ यांच्याकडे कसं काय आलं, ते त्याच दिशेने आलेत, त्यामुळे चोर हटकतात, त्यांना चोरांना पोलीस हटकतात. तर ते म्हणतात नाही नाही आम्ही आलो तिथूनच, पण काम होतं म्हणून गेलो होतो, तर त्या सद्गुरूने आम्हाला ही भेट दिली म्हणे, ही कांबळ. तर पोलिसांचं थोडंसं संभ्रम निर्माण होतो की आपण विचारू म्हणे, भेट दिली असेल कदाचित, म्हणून ते त्याला तिथं चौकीवर थांबून ठेवतात त्या चोरांना. आणि 2 पोलीस त्या रिंझाईच्या झोपडीमध्ये येतात आणि विचारतात असं असं झालंय म्हणे, असं असं आम्ही कांबळ पकडलेली आहे. नाही नाही बरोबर आहे, मी त्यांना भेट दिलेली आहे. आणि ते खूप चांगले लोक आहेत, थंडी होती तर त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि जाताना मला धन्यवाद पण म्हणाले. असं काय म्हणता तुम्ही, चोर असं करेल का? व ते पोलीस ठाण्यावर येतात आणि सांगतात की सद्गुरूने असं असं सांगितलंय. मग ते चोरांना सोडून देतात. आता हे चोर दिवसभर विचार करतात ह्या सगळ्या गोष्टीचा, आणि संध्याकाळी ती कांबळ घेऊन परत रिंझाईच्या झोपडीमध्ये येतात आणि त्या सद्गुरूच्या चरणी ती कांबळ अर्पण करतात आणि सगळेजण पाया पडतात आणि म्हणतात, आम्हाला दीक्षा द्या म्हटले, आम्हाला पण या मार्गावर चालायचंय, अनुकंपा करा म्हणे, दीक्षित करा आम्हाला. रिंझाई हसतो आणि म्हणतो, कांबळ तुम्हाला त्यासाठीच दिली होती, मंत्रलेली आहे म्हटला, माझा जप आहे त्याच्यामध्ये, कोणी खूप जणांनी चोरून नेली परत घेऊन आले म्हणले. तेवढं सोपं नाही माझी कांबळ चोरून न्यायची, मला माहिती होतं तुम्ही परत येणार आणि तुमच्या मध्ये भाव बदलेल, आणि म्हणून तुम्हाला ती कांबळ दिली होती. आता ह्या चोरांची जी मनस्थिती निर्माण होती त्याला सुरती अवस्था म्हणतात. बदलले म्हणजे त्यांचं माइंड सेटअप पूर्णपणे बदललं, त्यांचं चित्त बदललं आणि ते धर्माच्या मार्गावर, रिंजाईच्या मार्गदर्शनाखाली चालू पडले. याला ट्वाइस बॉर्न म्हणतात, म्हणजे सुरती अवस्था त्यांना प्राप्त झाली. सुरती अवस्था माणसाला प्राप्त झाल्यानंतर त्याचा पुढचा जर्नी पूर्णपणे बदलतो, आणि तो जितका शूर असेल, जितका पैशावाला असेल, तितका त्याचं ट्रान्समिशन आणि यात्रा लवकर पूर्ण होते. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, कारण तेवढा प्रचंड गुन्हेगार होता, एवढी हत्या केलेली असतात, कारण त्याचं ट्रान्समिशन लवकर होतं. शक्ती एकच असते बरं का, म्हणजे जो फार कामी पुरुष असतो, सेक्सुअल असतो, तो रामला लगेच उपलब्ध होतो, कारण ती शक्ती जी काम शक्ती असते तीच राम शक्ती बनते. एखादा मनुष्य खूप क्रोधी असेल, म्हणजे त्याच्याकडे शक्ती आहे पण ती क्रोधामध्ये निघते, तर ट्रान्समिशन झालं की करुणावान होतो. म्हणजे क्रोधीपणाची जी शक्ती आहे ती करुणा होते. आता एखादा मनुष्य खूप वस्तू परिग्रह करत असेल, घेत असेल लोकांचे, तो शेअरिंग करतो, लोकांमध्ये वाटतो. जसं संत तुकाराम हे सावकार होते, सावकारीचा धंदा होता, आणि त्यांना जेव्हा सुरती प्राप्त झाली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा काय केलं की सावकाराच्या ज्या वह्या होत्या, ज्याच्यावर कर्ज दिली होती, त्या सगळ्या नदीत बुडवून टाकल्या आणि धर्माच्या मार्गावर यात्रा करण्यासाठी म्हणजे देहूमध्ये जाऊन त्यांनी धर्मसाधना केली. त्याला सुरती अवस्था म्हणायचं, ट्वाइस बॉर्न, म्हणजे त्या माणसाची दुसरी यात्रा सुरू होती.
सुरती अवस्था मानवाला त्याला जे अनुभव येतात म्हणजे कॉन्ट्रावर्सी आणि प्रचंड पोलर अपोजिट अनुभव ज्याला त्याला एकाच वेळेस येतात, तेव्हा त्याला दिसून पडतं की आपण काय करायला पाहिजे. किंवा एखादा सद्गुरू त्याला जागवतो. दोनच उपाय आहेत सुरती अवस्था प्राप्त होईल. सद्गुरू त्याला जागर निर्माण करतो म्हणजे काय, समजा सगळे झोपलेले आहेत आणि एखादी ट्रेन गेली त्या रात्री तिथून आणि एखाद्याला जाग आली, तो उठला, तर तो इतरांना उठवू शकतो. अदरवाईज सगळे झोपलेले राहतील, जन्मोजन्म झोपलेले राहतील. आणि म्हणून मित्रांनो, जीवित सद्गुरू हा फार महत्वाचा आहे. तो हे काम फार पटकन करतो आणि त्याच्या प्रेझेन्समध्येच कॉन्फिडन्स येतो म्हणजे भक्ताला की आपण हे केलं पाहिजे, कारण त्याच्या उदाहरण समोर असतं. जसं तुम्ही पोहायला शिकता, जर तिथं पोहायला शिकवणारा जवळ असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये बॅलन्सिंग कसं करायचं हे शिकता. तो शिकवतो म्हणजे काय, तुम्हाला कॉन्फिडन्स देतो. तुम्हाला माहिती आहे आपण बुडलो तर हा वाचवेल. किंवा तुम्ही सायकल चालवायला शिकता म्हणजे काय, गुरुत्वाकर्षणाच्या नियमामध्ये बॅलन्सिंग कसं करायचं हे शिकता. म्हणजे एखादा शिकवणारा असेल सायकल, तर तुम्हाला कॉन्फिडन्स असतो की आपण पडलो तर हा धरेल सायकल, आणि त्या कॉन्फिडन्समध्ये तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या नियमामध्ये आपली बॉडी बॅलन्सिंग कशी करायची हे शिकता. म्हणजे याच्यामध्ये खरंच सद्गुरूचं फार महत्व आहे. किंवा मग त्याच्यामध्ये तेवढी प्रज्ञा असेल, प्रखर प्रज्ञा असेल, बाय बॉर्न पाठीमागच्या जन्माचं खूप काम असेल. जसं गौतम बुद्धांना 2-3 घटना बघून त्यांना लगेच रिअलाइज झालं की काय करायला पाहिजे आणि काय. नेहमीच्या घटना होत्या त्या. एक आजारी माणसाला पाहतात, वृद्ध माणसाला पाहतात, एक मृत्यू पाहतात आणि संन्याशाला पाहतात, आणि मग त्यांच्या जीवनामध्ये ट्रान्समिशन होतं एकदम. म्हणजे आणि सुरती अवस्था प्राप्त होते आणि लगेच ते पुढच्या यात्रेला निघून जातात. सुरती अवस्था माणसाला जेव्हा प्राप्त होते ना, अनेक वेळा प्राप्त होते, पण मनुष्य प्रयत्न नाही करत. तर केला पाहिजे लगेच प्रयत्न, कारण ही फार शुभ वेळ आहे. ही जर निघून गेली तर परत किती जन्म थांबावं लागेल सांगता येत नाही तुमच्या चेतनेला. माणसाची जी चेतना आहे ती अमर आहे. म्हणजे ती मरताना त्याची जी परिस्थिती असते त्याप्रमाणे ती चेतना त्या योनीमध्ये प्रवेश करते. आत्मा कधीच मरत नाही, शरीर मरतं, आणि त्याची जी चेतना आहे, सूक्ष्म शरीर, हे नवीन शरीरामध्ये प्रवेश करतं. पण यात्रामध्ये भटकंती खूप होऊ शकते, जन्मोजन्मी भटकंती होऊ शकते. आणि सुरती अवस्था एकदा प्राप्त झाली की त्या माणसाच्या जीवनामध्ये खूप आनंद निर्माण होतो. यात्रेमध्ये सुद्धा खूप आनंद आहे आणि त्याला सतत काम राहतं, आणि यात्रेत पोहोचलं नाही तरी चालतं खूप मोठं, कारण जुनं तर करून बघितलेलं असतं त्यांनी, ते तर काय त्याच्यात काही नसतंच. पण ते सोडायचं नाही, ते चालूच राहतं. जसं तुम्हाला मागे मी सांगितलं की आपण जेव्हा एखाद्या लहान मुलाशी खेळतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की आपण त्या मुलाशी खेळतोय, पण त्या मुलाला माहिती नसतं. तसं हा माणूस संसारामध्ये त्याच्या व्यवसायामध्ये काम करत राहतो, पण त्याला माहिती असतं की हे ठीक आहे, आपली खरी यात्रा ही सुरती अवस्था प्राप्त झाल्यानंतर चालली. पण आता सध्या असं आहे की पूर्वीचे धर्मगुरू बुद्ध महावीर हे जंगलामध्ये जायचे आणि साधना करायचे. आता तसं नाही राहिलेलं. आता तुम्हाला नो लंच इज फ्री इन द मार्केट. तुम्हाला कुठं गेला तरी सुविधा नाहीत आता अजिबात. पूर्वी काय असायचं, गावामध्ये जे कोणी बाहेरचे पाहुणे येतील, जे कोणी सद्गुरू येतील, त्यांची जेवणाची, खाण्याची, राहण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था मंदिरामध्ये किंवा चावडीवर केली जायची, किंवा पोलीस पाटील तिथला करायचा. आता तशी नाही व्यवस्था राहिली. आता तुम्ही एक दिवस काय 1 तास कुठं काढू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला आहे त्या ठिकाणीच साधना करावी लागणार, हा एक भाग. आणि माणसाच्या आयुष्यामध्ये इतके संकट आहेत, इतकी परिस्थिती त्याची दुधर झालेली, की तो लगेच ज्ञानाला उपलब्ध होऊ शकतो. त्याला म्हणजे नवीन काय निर्माण करायची गरज नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे इनर ट्रान्समिशन व्हायला फारसा वेळ लागणार नाही. फक्त सुरती अवस्था प्राप्त होऊन सनातन धर्म जो आहे त्याचे जे दिशादर्शक तत्व आहेत, त्याचं जर त्याला थोडंसं ज्ञान मिळालं, त्याचे जर थोडे माध्यम मिळाले, मार्ग मिळाले, साधनेचे मार्ग मिळाले, तर मात्र तो यात्रामध्ये प्रगती करेल, यात्रेमध्ये त्याला आनंद मिळेल आणि तो ज्ञानाला उपलब्ध होईल. मृत्यू जर नसता तर आत्म्याची खोज सुरूच नसती झाली, धर्म हा राहिलाच नसता. कारण मृत्यू आहे म्हणून मग माणसाला वाटतं की बाबा मृत्यूनंतर जाणारं काही तत्व आहे का, आपण कसं जिवंत राहू शकू, म्हणून धर्माची गरज निर्माण झाली. जर माणसाला मृत्यू नसतं तर मग काही विषयच नव्हता कुठला, धर्म नको ना काय नको.
शरीर सुख, शरीर विलास, भोग, बस झालं ना. मृत्यू नाही म्हटलं घाबरत, पण माणूस का घाबरतो? बाबा मृत्यू आहे. त्यांनी माणसाला मृत्यू, सिकंदरला बघितलेलं असतं कसा मेला, भिकारी मेला. मग बाबा असं काही तत्व आहे का की ते मृत्यूच्या पलीकडे जाईल? मग आता ते शोधलेलं बरं म्हणून धर्माची खोज सुरू झाली. त्यामुळे मृत्यूमुळे सुरू झाली ती. परमात्म्याने जी जी गोष्ट दिलेली आहे ना माणसाला, ती फार जाणीवपूर्वक दिलेली. तुम्ही म्हणता की माणसं भीतीने फार हैराण होतात बाबा, नाही का? भीतीने फार त्यांच्यामध्ये टेन्शन निर्माण होतं, स्ट्रेस निर्माण होतात, एन्झायटी निर्माण होती. कधी कधी ते असे कोमामध्ये जातात, चक्कर येऊन पडतात. मग माणसाने भीती का निर्माण केली? भीती आवश्यक आहे. भीती जर नसती तर काय झालं असतं माहिती आहे का? माणूस पीएमटीच्या समोरून उभा राहिला असता, त्याने आगीमध्ये हात घातला असता आणि मेला असता ना तो. भीती आवश्यक आहे माणसाला. ते त्याला जीवन जगण्यासाठी ते आवश्यक आहे. किंवा मग लोक दारू पितात, मग त्यांना ते व्यसन लागतं, मग त्यांना ते पिल्याशिवाय करमतच नाही. काही लोक सिगरेट ओढतात, सिगरेट नाही दिल्यावर त्यांना काही सुचतच नाही. मग माणसाला सवय का निर्माण केली देवानी? सवय नसती तर राव त्याने आज कार शिकली, त्याला उद्या परत शिकावी लागली असती. सवयीमुळेच तो चालवतो ना. त्याने आज सायकल शिकली, त्याला उद्या परत शिकावी लागली असती. आणि सवय आवश्यक आहे चांगल्या कामासाठी, पण मग ते चुकीच्या गोष्टींची पण त्याच्यामध्ये त्याला सवय लागते. परमात्म्याने माणसाला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या ज्या शक्ती दिलेल्या आहेत, ज्या ज्या संभावना दिलेल्या आहेत, त्या त्याचं जीवन जगण्यासाठी आणि परमात्मा जाणून घेण्यासाठी आवश्यक आहे. ह्याचा परमात्म्याने संपूर्ण विचार केलेला आहे. आणि परमात्म्याने माणसाची मेंदू बनवला आणि त्या मेंदूने तो विचार करतो की बाबा आता काय करायचं, परमात्म्याने जी सृष्टी निर्माण केली त्याचं कसं रक्षण करायचं. ते परमात्म्याने एवढी सृष्टी निर्माण केली म्हणजे तो रक्षण करेल ना. माणसाला विचार करायची काहीच गरज नाही. तिसरं महायुद्ध झालं तर मग काय होईल? बेटा तुला तुझी खोपडी परमात्म्याने बनवली, त्यामुळे त्या खोपडीने तू परमात्म्याचा नको विचार करू. ते परमात्मा समर्थ आहे ते बघायला. तू फक्त प्राप्त परिस्थितीमध्ये काय करता येईल तेवढं बघितलं पाहिजे. आणि परमात्मा, आता समजा जरी तिसरं महायुद्ध झालं आणि सगळं नष्ट झालं, तर नष्ट काय होईल? माणूस नष्ट होईल. बाकीचे सगळे प्राणी तसेच राहतील, झाडं तसेच राहतील, सगळे तसेच राहील. आणि माणूस स्वतःचा आत्मघात स्वतः करतो. म्हणजे स्वतः त्यांनी ज्या गोष्टी निर्माण केल्या, भूकंप होतो, माणसं मारतात, ते काय पापी होते का? पापी नव्हते, पण त्यांनी घरं बांधली ना. मग घरांचा फायदा घेतला, मग आता घरं पडली तर नुकसान झालं. तू जर जंगलात राहिला असतं तर तुझ्या अंगावर घरं पडली नसती, तू मेला नसता. भूकंपामध्ये पण तू वाचला असता. विमान दुर्घटनेमध्ये 400 लोक मेले. मग सगळेच पापी होते का? पण त्यांनी फायदा घेतला ना, फास्ट जाण्याचा, विमान एन्जॉय करण्याचा, तिथल्या सगळ्या कम्फर्ट्स, लक्झरी. मग त्याचं उत्तरदायित्व आहे. ते नुकसान झालं तर ते पडलं तर तुझी जबाबदारी ती. तुला काय परमात्म्याने विमान तयार करून दिलं नाही फिरायला? आणि म्हणून तुम्ही ज्या ज्या सुविधा घेता त्याच्याबरोबर असुविधा आहेत. मग माणसाने विचार करण्यात काय पॉईंट नाही. त्याची जी खोपडी आहे ती परमात्म्याने बनवलेली. आणि परमात्म्याने एवढं विश्व बनवले, एवढे तारे अगणित, आणि एवढं ते चालू आहे ब्रह्मांड माया हजारो लाखो वर्षापासून. तो विचार करणारच ना कसं रक्षण करायचं. ते ते होईल, काय व्हायचं ते ते त्याचं काम आहे. ज्या माणसाला खोपडी दिली त्या खोपडीने त्याने विचार करण्यात काही पॉईंट नाही की आता कसं होईल. प्राप्त परिस्थितीमध्ये धर्मसाधनेच्या मार्गावर चालणं हे एवढंच त्याचं कार्य आहे.